हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्स्युरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.1 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत. पहा, आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 1.5 सेंटीमीटर अँड इट्स परपेंडिक्युलर हाईट इज 5 सेंटीमीटर. आता आपल्याला कोनचा व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे. आपल्याला कोनच्या बेसची रेडियस दिलेली आहे 1.5 सेंटीमीटर आणि त्याची परपेंडिक्युलर हाईट किती आहे 5 सेंटीमीटर आणि आपल्याला कोनचा व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे. आता या ठिकाणी मी कोनची फिगर काढलेली आहे. हा काय आहे, कोन आहे. आता या कोनचा जो हा बेस आहे हा सर्क्युलर आहे. याची आपल्याला रेडियस दिलेली आहे किती आहे 1.5 सेंटीमीटर आणि या कोनच्या व्हर्टेक्सपासून या सर्कलच्या सेंटरपर्यंत ही जी परपेंडिक्युलर हाईट आहे ती आपल्याला दिलेली आहे किती आहे 5 सेंटीमीटर आणि आपल्याला कोनचं व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे. हा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम काय करायचं, आपण गिवन लिहून घ्यायचं. तर गिवन काय काय आहे पहा, आपल्याला रेडियस ऑफ द कोन दिलेले आहे. आपल्याला द रेडियस ऑफ द कोन म्हणजेच आर इज इक्वल्स टू 1.5 सेंटीमीटर. परपेंडिक्युलर हाईट आपल्याला दिलेली आहे. परपेंडिक्युलर हाईट इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ द कोन. टू फाइंड काय येईल, व्हॉल्यूम ऑफ अ कोन आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यानंतर सोल्युशनमध्ये काय करायचं, आपण फॉर्म्युला लिहून घ्यायचा आणि एक्झाम्पल सॉल्व करायचं. आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. व्हॉल्यूम ऑफ द कोन इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आपला 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. इज इक्वल्स टू 1/3 इंटू पाय. पायची व्हॅल्यू काय घेऊ 22/7 इंटू आर स्क्वेअर. आर काय दिलेलं आहे पहा, आपल्याला रेडियस काय दिलेलं आहे 1.5. 1.5चा स्क्वेअर म्हणजेच 1.5 टू टाइम्स येईल. 1.5 इंटू 1.5 इंटू एच. एच मीन्स हाईट. हाईट किती दिलेली आहे 5 सेंटीमीटर इंटू 5 इज इक्वल्स टू, आता इथे 3 आपण या 15ला काय करू भागालू. 3 1 जार 3, 3 5 जार 15. आता या ठिकाणी 1.5 आहे म्हणजे या ठिकाणी काय येईल 0.5. आपण 3 इंटू 0.5 केल्यानंतर आपल्याला 1.5 मिळेल. आता 22 इंटू 0.5 किती येईल, 22 5 जार 110 आणि एका डिजिट नंतर पॉईंट येईल म्हणजेच 11.0 इंटू 1.5 इंटू 5 म्हणजेच 15 5 जार किती येईल 75 आणि एका डिजिट नंतर पॉईंट येईल म्हणजेच 7.5 येईल अपॉन 7 इज इक्वल्स टू, आता 7.5 इंटू 11 करू आपण. 7.5 इंटू 11. 11 5 जार 55, 5 कॅरी ओव्हर 5 येतील. 11 7 जार 77, 77 प्लस 5 किती येईल 82. एका डिजिट नंतर पॉईंट येईल म्हणजेच 82.5. 82.5 अपॉन 7 इज इक्वल्स टू, आता आपण 82.5ला 7ने डिवाइड करू. 82.5 डिवाइड 7. 7 1 जार 7, 8मधून 7 गेले 1 2, 7 1 जार 7, 12 - 7 5. आपण पॉईंट नंतरचा डिजिट घेऊ 5, ते पॉईंट येईल. 7 7 जार 49, 55 - 49 6 येईल. 0 घेऊ. 7 8 जार 56, 60 - 56 4 येईल. तर 0 घेऊ आपण. 7 5 जार 35, 40मधून 35 गेले 5 म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळालं 11.785. आता या ठिकाणी 8च्या पुढचा डिजिट किती आहे 5, त्यामुळे आपण काय करू, या 8मध्ये 1 ॲड करू म्हणजेच आपला ॲप्रॉक्सिमेट आन्सर काय येईल 11.79. जर हा थर्ड डिजिट 5 किंवा 5पेक्षा ग्रेटर असेल तर या सेकंड डिजिटमध्ये काय करायचं, आपण 1 ॲड करायचा म्हणजेच काय येईल 11.79. आता आपण काय फाइंड केलेलं आहे, व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं युनिट काय येईल सेंटीमीटर क्यूब. म्हणजेच आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द कोन काय मिळालं 11.79 सेंटीमीटर क्यूब. खाली आन्सर लिहायचं, व्हॉल्यूम ऑफ द कोन इज इक्वल्स टू 11.79 सेंटीमीटर क्यूब. हा एक्झाम्पल आपण नोटबुकमध्ये कसं सोडवायचं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. सेकंड एक्झाम्पल काय आहे पहा.
फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ स्पिअर ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर. आपल्याला एका स्पिअरचा व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे आणि त्या स्पिअरचा डायमीटर आपल्याला दिलेला आहे 6 सेंटीमीटर. आता या ठिकाणी ही स्पिअरची फिगर आहे. यामध्ये आपल्याला डायमीटर दिलेला आहे 6 सेंटीमीटर. D = 6 सेंटीमीटर आणि आपल्याला या स्पिअरचा व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे. आता आपल्याला डायमीटर दिलेला आहे, मग आपण रेडियस काढू शकतो. रेडियस काय असते? डायमीटरच्या हाफ असते. म्हणजेच रेडियस काय मिळेल आपल्याला? 6च्या हाफ किती येईल? 3 सेंटीमीटर. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे ते प्रथम लिहून घ्यायचं. गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला? डायमीटर ऑफ अ स्पिअर दिलेला आहे 6 सेंटीमीटर आहे. याच्यावरून आपण रेडियस फाइंड करू शकतो. रेडियस काय असते? डायमीटरच्या हाफ असते, म्हणजेच D/2. 6/2 किती येईल? 3. 2 1 जार 2, 2 3 जार 6, 3 सेंटीमीटर. रेडियस किती मिळाली आपल्याला? 3 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? व्हॉल्यूम ऑफ अ स्पिअर. टू फाइंड व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर आपल्याला फाइंड करायचा आहे. त्यानंतर सोल्युशन लिहायचं. सोल्युशनमध्ये काय येईल? फॉर्म्युला लिहून घ्यायचा. व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर. फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर? 4/3 πr³. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. = 4/3 इंटू पायची व्हॅल्यू आपण 3.14 घेऊ. 3.14 इंटू r³. आरचा क्यूब. रेडियस किती आहे? 3 सेंटीमीटर, म्हणजे 3चा क्यूब. 3चं 3 वेळा मल्टिप्लिकेशन. 3 × 3 × 3 = आता इथे 3 3 काय होईल? कॅन्सल होईल. 3 1 जार 3, 3 1 जार 3. म्हणजेच काय येईल पहा? 4 3 जार 12, 12 3 जार 36. 36 इंटू 3.14. काय केलं आपण? 4 × 3 × 3 मल्टिप्लिकेशन केलं. 4 3 जार 12, 12 3 जार 36 इंटू हा 3.14. 3.14 इंटू 36. कॅल्क्युलेशन करू आपण. 3.14 इंटू 36. 6 4 जार 24, कॅरी ओवर 2, 6 1 जार 6, 6 + 2 8, 6 3 जार 18, 0, 3 4 जार 12, 2, कॅरी ओवर 1, 3 1 जार 3, 3 + 1 4, 3 3 जार 9. ॲडिशन करू. 4 8 + 2 10, 0, कॅरी ओवर 1, 8 + 4 12 + 1 13, 3, कॅरी ओवर 1, 9 + 1 10, 10 + 1 11. पॉईंट 1 2. 2 डिजिट नंतर पॉईंट येईल. 1 2. म्हणजेच आन्सर किती मिळालं पहा आपल्याला? 113.04. आता आपण काय फाइंड केलं? व्हॉल्यूम फाइंड केलं. व्हॉल्यूमचं युनिट काय आहे? सेंटीमीटर क्यूब. म्हणजेच आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर काय मिळालं? 113.04 सेंटीमीटर क्यूब. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. खाली आपण आन्सर लिहायचं आहे. द व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर इज 113.04 सेंटीमीटर क्यूब. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं. थर्ड एक्झाम्पल पहा. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर if the radius of its base is 5 centimeter and height is 40 centimeter. आता आपल्याला सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. आता आपण या ठिकाणी सिलेंडरची फिगर काढू. तुम्हाला एक्झाममध्ये फिगर काढायची गरज नाही. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा. रेडियस ऑफ इट्स बेस इज 5 सेंटीमीटर. हा जो बेस आहे सिलेंडरचा त्याची आपल्याला रेडियस दिलेली आहे. किती आहे? 5 सेंटीमीटर. R = 5 सेंटीमीटर. आणि आपल्याला या सिलेंडरची हाईट दिलेली आहे. ही जी हाईट आहे सिलेंडरची ही किती आहे? 40 सेंटीमीटर. आणि आपल्याला टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. आता प्रथम काय करायचं? गिवन लिहून घ्यायचं. गिवन लिहून घेऊ आपण. गिवन काय आहे पहा आपल्याला. रेडियस ऑफ द सिलेंडर इज 5 सेंटीमीटर. म्हणजे द रेडियस ऑफ द बेस ऑफ द सिलेंडर इज 5 सेंटीमीटर. हाईट दिलेली आहे आपल्याला. हाईट ऑफ द सिलेंडर इज 40 सेंटीमीटर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. टू फाइंड टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. आता टोटल सरफेस एरिया म्हणजेच आपण या सिलेंडरचा काय करणार आहोत? हा सर्क्युलर बेस, हा सर्क्युलर बेस आणि हा जो कर्व्ड सरफेस एरिया हा सगळा मिळून काय येणार आहे? आपला टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा आहे आपल्याला. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे? 2πr r + h. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू आणि एक्झाम्पल सॉल्व करू. = 2πr. 2 × पाय. पायची व्हॅल्यू आपण 3.14 घेऊ. 3.14 × r. रेडियस किती दिलेली आहे आपल्याला? 5. ब्रॅकेटमध्ये
आर प्लस एच. रेडियस किती आहे 5 प्लस हाईट किती दिलेली आहे 40 सेंटीमीटर इज इक्वल्स टू, आता 2 × 5 किती येईल 10. 3.14 इंटू 2 5 जार 10 ब्रॅकेटमध्ये 5 प्लस 40 किती येईल 45 इज इक्वल्स टू, आता इथे काय असणार आहे मल्टिप्लिकेशन 3.14 इंटू 10 इंटू 45. आता 3.14ला 10ने मल्टिप्लाय केल्यानंतर पॉईंट काय होईल, पॉईंट हा राईट साईडला येईल म्हणजेच 31.4 येईल इंटू 45. 10ने मल्टिप्लाय केल्यावर हा पॉईंट काय झाला एक घर पुढे आला. आता 31.4 इंटू 45 करू आपण, साईडला मल्टिप्लिकेशन करू आपण 31.4 इंटू 45. 5 4 जार 20 कॅरी ओव्हर 2, 5 1 जार 5 प्लस 2 7, 5 3 जार 15 0, 4 4 जार 16 6 कॅरी ओव्हर 1, 4 1 जार 4 प्लस 1 5, 4 3 जार 12. ॲडिशन करू 0, 7 प्लस 6 13 कॅरी ओव्हर 1, 5 प्लस 5 10 प्लस 1 11 कॅरी ओव्हर 1, 2 प्लस 1 3, 3 प्लस 1 4 1. एका डिजिट नंतर पॉईंट येईल म्हणजेच आन्सर काय मिळाला आपल्याला 1413. 1413. आता आपण काय फाइंड केलं, टोटल सरफेस एरिया फाइंड केला आपण. मग एरियाचं युनिट काय आहे सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर काय मिळाला 1413 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. हा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.